नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत पारंपरिक रेसिपी उकडीच्या शेंगा. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे मी इथे. पाऊण वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी भरून असं ओलं खोबरं घेतलं आहे, आणि 2 वाटी तांदळाचं पीठ, ड्रायफ्रूट घेतलं आहे, मीठ, 1 चमचा खसखस, 2 चमचे तूप, 1 चमचा वेलची पावडर. आता आपण या पिठाला उकड काढून घेणार आहोत. तर ह्याच मापाने मी 2 बाउल ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. त्यानंतर तूप टाकणार आहोत 1 चमचा. त्यानंतर ह्या पाण्याला उकळी आली की आपण मग पीठ टाकणार आहोत. तोपर्यंत आपण झाकण ठेवूया. तर पाण्याला उकळी आले, आपण याच्यामध्ये आता पीठ टाकून घेऊया. चांगले मिक्स करूया पीठ. आपण हे आता गॅस बंद करणार आहोत. हे 10 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवूया. आता आपण शेंगांचं सारण करून घेणार आहोत. कढई मी गरम करत ठेवले, त्याच्यावर आपण तूप टाकून घेऊया. आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण ओलं खोबरं टाकून घेऊया. गूळ टाकून घेऊया आपण. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आपलं सारण आता हे चांगलं तयार झालं आहे. याच्यामध्ये आपण आता खसखस टाकून घेऊया. आता वेलची टाकून घेऊया आपण. सर्व आपण एकत्र करूया. गॅस बंद करूया. आपलं तयार झालं आहे आता सारण. आपण हे आता उकडीचं पीठ हे परातीत काढून घेतलं आहे. थोडं गरम आहे, त्यामुळे स्मॅशरने असं एकजीव करून घ्यायचं. नंतर थोडं थंड झालं की आपण मग मळून घेऊया हाताने. आपण हे आता पीठ मळून घेतलं आहे चांगलं. ह्याला तुपाचा हात लावून घेऊया. याच्याने आता चांगलं परत असं मळून घेऊया. आपण आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे करणार आहोत. एवढे असे गोळे करून घेऊया. नंतर अशी त्याची पारी करून घेणार आहोत. मस्त अशी पातळ अशी पारी करून घ्यायची. हे बघा, अशी पारी करून घ्यायची. यामध्ये आपण असं सारण भरून घ्यायचं. चांगलं सारण भरायचं. त्यानंतर असं बंद करायचं. थोडासा तुपाचा हात घ्यायचा. चांगलं असं बंद करायचं. त्यानंतर इकडून अशी मुरड घालायची. हे असं घ्यायचं, असं फोल्ड करायचं बघा. अशी मुरड घालून घ्यायची शेंगेला.
हे बघा, अशी आपण शेंग तयार करून घेऊया. या आपण आता या शेंगा तयार करून घेतल्या आहेत. आता आपण याची उकड काढून घेऊया. हे आपण आता उकडीचं भांडं इथे ठेवलं आहे मी. त्याच्यामध्ये खाली 2 ग्लास पाणी ठेवलं आहे आणि वरती चाळण ठेवले, त्याला मी तेल लावून घेतलं आहे. ह्याच्यावरती आपण आता ह्या शेंगा अशा ठेवून घेणार आहोत. सगळं असं आपण ठेवून घेऊया. आपण आता शेंगा सगळ्या ठेवून घेतल्या. यात आपण 15 मिनटासाठी उकडायला ठेवूया. आपली आता 15 मिनटं झालेत. आपण हे उघडून बघूया. वाव, छान आपलं आता उकडून झाल्यात शेंगा या. आपण गॅस बंद करूया. थंड थोडं झालं की आपण काढून घेऊया. आपल्या या उकडीच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. ह्याच्यावरती आपण तूप टाकून घेऊया. तूप टाकून घेऊया. एक तुम्हाला मी तोडून दाखवते. शेंग आपली मस्त अशा झाल्यात शेंगा. हे बघा, ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.